मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये पुण्याचे नियमभंगू भाग 8 मध्ये आपल्या मागच्या भागात सूरज भोरे, धनंजय रासकर, विनायक लांडगे, पांडुरंग जकाते यांनी केलेल्या कमेंटमुळे आज आपण आलो आहोत पुण्यातल्या सर्वात कुख्यात चौकांपैकी एक मुंढवा चौक येथे। आतापर्यंत जे चौक आपण कव्हर केले होते ते सर्व चौक या चौकापुढे अंडू पांडू आहेत। तुम्ही इथे येतात तुमच्या मर्जीने, पण इथे आल्यानंतर तुमची कोणतीच मर्जी चालत नाही। तुम्ही रजनीकांत असा नाहीतर पुष्पा, इथे येऊन तुमची किंमत डॉली चहावाल्यापेक्षा जास्त नसते। अनंतात विलीन झालेली ही गाड्यांची लाईन बघा, डोळे थकतील पण ही लाईन कधीच संपत नाही। जगात फक्त एकच गोष्ट परमनंट आहे, ती म्हणजे इथले ट्रॅफिक। मी माझ्या मित्राला आदल्या दिवशी सांगितले की मी उद्या मुंढवा चौकात जाऊन संध्याकाळी व्हिडिओ शूट करणार आहे, तर त्याने मला सांगितले की जर का तू तिकडे संध्याकाळी गेला तर तो तुझा शेवटचा व्हिडिओ असेल, म्हणून घाबरून मी दुपारी 3 वाजता इथे आलो आहे। मी काय बोलतोय हे इथून वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला चांगलेच माहित आहे। नो एंट्रीतून खपाखप येणे, सिग्नल तोडून चौकाच्या मध्ये येऊन पोलिसांकडे असे बघणे जसे काय त्यांचेच काहीतरी चुकले आहे। सबसिडी मिळाल्यासारखे सिग्नल सुटायच्या 15 सेकंद आधी टोळीने निघणे। झेब्रा क्रॉसिंग हा झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबलेल्या लोकांनी पाळायचा नियम आहे, पुढे थांबलेल्या लोकांनी नाही, हे वारंवार सिद्ध करणे, हे या चौकातले सर्व सर्टिफाईड प्रॉब्लेम्स आहेत। पुरस्कार न घेता पुढे गेलेल्या नियमभंगूंसाठी इथे रॅपिड ॲक्शन सर्व्हिस बसवण्यात आलेली आहे। ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की गाडी आपल्या बापाची आहे, रस्ता नाही। मग अगदी तुम्ही BMW वाले असाल तरी पण। बरं, या चौकात टोटल 6 ट्रॅफिक नियंत्रक आहेत आणि कोणाच्याही पावत्या न फाडता ते अतिशय इमानदारीने फक्त ट्रॅफिकच कंट्रोल करत आहेत। 2 तास या चौकाचा ॲनालिसिस करून मी एक गोष्ट अतिशय खात्रीने तुम्हाला सांगू शकतो की या चौकामध्ये सर्व जण नियमात राहिले तरी पण या चौकाचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुटणार नाही। इथे रस्त्यांचं आणि गाड्यांचा ताळमेळ बसवणे म्हणजे 6 नंबरच्या बुटात 10 नंबरचा पाय टाकण्यासारखे अवघड काम आहे। सुनील शेट्टीच्या पिक्चर मधला व्हिलन स्पॉट नानासारखे दिसणार हे काका सोडून या चौकात चांगले काहीच नाही। एकंदरीतच कोळशाच्या खाणीत काम करणारे आणि इकडे रोज वावरणारे यांच्याबद्दल मला सारखीच सहानुभूती आहे। AI जनरेटेड फालतू व्हिडिओज बघण्यापेक्षा आपल्या आयुष्यातल्या फालतू प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।